जय गुरु सर। जय गुरु। जय गुरु सर। जय गुरु। आवाज का नाही येत आहे? नाही आहे, 10 जण आहेत म्हटलं जरा वाढू दे. आपण शंका विचारून घेऊ का? विचारा ना. हा. जय गुरु सर। जय गुरु. आपण काल ते वाक्य घेतलं होतं बघा की तू त्या शाळेत खेळशील काय. हम्म. हा. हम्म. किम त्वम तस्मिन् विद्यालये क्रीडिष्यसि. बरोबर. हा. क्रीडिष्यसि मध्यम पुरुष एकवचन भविष्यकाळ. बरोबर. हा. आणि मग हे तस्मिन हे नाही, सप्तमी कसं काय? तू आहे ना, तू आहे ना, तू त्या शाळेत करता कोण आहे? तू आहे ना, तो हो तू हो करता आहे आणि तो मध्यम पुरुष असल्यामुळे त्याच्यासाठी तो क्रियापद मध्यम पुरुष झालो. बर. Okay. हा, हे मध्यम पुरुष झालं, पण मग ते तस्मिन हे सप्तमी कसं काय होईल? हा, आता आपल्या कर्ता कळला, कर्त्याप्रमाणे क्रियापद कळलं. ठीक आहे. हो हो. आता हा. विद्यालय काय आहे? एक जागा आहे. नपुसक. हो विद्यालयात असं म्हणतो आपण. बरोबर. हो विद्यालयात हो. इन और ऑन असेल तर ती सप्तमी असते, म्हणून आपण त्याचं हा. विद्यालये केलं. ठीक आहे. एक मिनिट. हा. आणि मग त्याचं आहात का? हा. हम्म. हा, इन और ऑन असेल तेव्हा सप्तमी असते. सप्तमी असते, म्हणून आपण सप्तमी केली, विद्यालये केलं. ठीक आहे. हा आता त्या विद्यालयात, हे विद्यालयाचं विशेषण झालं की नाही, हा हा. म्हणून हो, त्या आपण विद्यालयात. त्या आता विद्यालय पुल्लिंगी एकवचन असल्यामुळे, सप्तमी असल्यामुळे आपण त्याचं सुद्धा सप्तमी पुल्लिंगी एकवचन केलं, ते तस्मिन येतं. बरं. ठीक आहे. हा हा. सर, हा, एक विचारू का? मागच्या पाठातलं आहे पार. बोला. त्वम शब्द पण लिहिला होता त्यावेळेच आहे. हम्म. त्वम शब्दामध्ये चतुर्थीच विभक्ती वापरली, त्यावेळेस तुभ्यम ते असतं, तुभ्यम आणि ते पण शब्द यायचा ना त्याच्यात, तुभ्यम ते. नाही नाही नाही, चतुर्थ मध्ये नाही का? बेसिकली तुम्ही बघितलं, युष्मतचं बघितलं असेल ना, तर कधी कधी हा तुभ्यम पण वापरतात, कधी कधी ते वापरतात. ठीक आहे. हा, कारण दोन्ही, तुम्ही काय दोन्ही. हा, तुभ्यमच आहे. नाही, युवाभ तुभ्यम आणि पुन्हा चतुर्थी आहे. युवाभ्याम वाम आहे ना. हा, मुळात तुभ्यम तुभ्यम किंवा चतुर्थी आहे, युवाभ्याम वाम. आणि ते हम्म जे आहे ना, ते हम्म हम्म. चतुर्थी पण आहे आणि षष्ठी पण आहे. त्यामुळे ते रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घेऊन त्याची चतुर्थी का षष्ठी ठरवावी लागते. ठीक आहे. आणि कधी कधी आपण, चतुर्थीमध्येच युवाभ्याम आणि वाम पण आहे ना तसंच. हा, वह पण तसंच आहे. वह तर द्वितीया, चतुर्थी, षष्ठी तिन्ही ठिकाणी येतं. वाम नाही, त्या वाम ना, वह, वाम वह जे आहे ते. आहे का? हम्म. युवाभ्याम वाम पण बर. आहे. हा, म्हणजे ते आपण तेव्हा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट बघून त्याची आपल्याला विभक्ती ठरवावी लागते. ठीक आहे ना. हा, कारण आतापर्यंत आलंच नाही आणि ते. नाही, ते ते नॉर्मली हे जे शब्द वह, वाम, ते, हे हा. पद्य जेव्हा असतं ना, त्याच्यामध्ये नॉर्मली वापरलं जातं ते. कारण ते मीटर मध्ये बसवायचं हा. असतं वगैरे वगैरे, बरेच त्याचे रिस्ट्रिक्शन असतात, तर त्यामध्ये तेव्हा तिथे वापरतात.
पण तेव्हा ते आपण हम्म. रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घेऊन त्याचा विभक्ती कुठची ते बघावी लागते. बरं. ठीक आहे. थँक्यू. सर आपण विद्यालय वापरतो पण आपण पाठशाला याम वापरू शकतो का? हो हो वापरू शकतो आपण. हा. आणि ती पाठशाला पण स्त्रीलिंगी सप्तमीच होईल का? काय ते हो हो ती पण पाठशाला याम सप्तमीच होईल का? हो हो पाठशाला याम आहे ती आकारांत स्त्रीलिंगीची पाठशाला याम म्हणजे माला याम टाईप ती सप्तमीच आहे. ओके थँक्यू सर. पण ते जर पाठशाला वापरलं तर ते आपण हो. तद जे आपण जे वापरतो त्यासाठी ते पण आपल्याला हो. स्त्रीलिंगी वापरावं लागेल. ठीक आहे. हा ती मग त्या- पाठशाला राहील. हा त्याचं तस्याम होईल मग ते तस्याम पाठशाला याम होणार मग ते वाक्य. ठीक आहे ना. हो, हो. चला पुढे सरकूया आता आपण थोडी उजळणी घेऊ. काल आपण मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी धातू लिहून घेतली असतीलच. काही बरोबर असतील काही चुकीचे झालेले असतील त्याच्यामुळे ते मी ते लिहिलेत सगळे. तर आपण ना हे एक जस्ट दोन दोन प्रत्येकाने घ्या. त्याचं तुमून प्रत्यय लावून जे काय असेल ते रूप सांगा आणि अर्थ सांगा. ठीक आहे. तर अंजली ताई सांगा. पहिले दोन घ्या. लेफ्ट हँड पासून सुरुवात करा कॉलम वाईज. अंजली ताई नाही आहेत का? बरं भाग्यश्री ताई घ्या. गम पहिले पाच घ्या संपून टाकू लवकर म्हणजे आपण पुढे सरकता येईल. पहिले पाच म्हणजे गम गम अधिक पा गम पठ पास हा वर्टिकल घ्या. हा असं. हा गम म्हणजे जाणे. हम्म. हा. गम. हा त्याचा तुमून हा, प्रत्यय हा. सांगा आणि त्या तुमून प्रत्यय लावल्यावरती जो अर्थ होईल तो सांगा. तुम गंतुम. गंतुम. हा हा गंतुम. हा गम गंतुम म्हणजे जाण्यासाठी. बरोबर. पा म्हणजे पिणे. पातुम म्हणजे पिण्यासाठी. हम्म. पठ पठ म्हणजे वाचणे. हा पठ म्हणजे वाचणे म्हणजे पठितुम म्हणजे वाचण्यासाठी. हम्म. दृश्य म्हणजे काय द्रष्टु पाहणे. द्रष्टुम. दृश्यतुम. हा द्रष्टुम. हा द्रष्टुम हा. म्हणजे पाहण्यासाठी. हम्म. क्रीड म्हणजे क्रीडितुम म्हणजे खेळण्यासाठी. बरोबर. माधुरी ते पुढचे पाच वाचा. हा. वच. हम्म. वक्तुम बोलण्यासाठी. बरोबर. धाव धावणे. धावितुम धावण्यासाठी. हम्म. पत पतितुम पडण्यासाठी. हम्म. आ अधिक गम आगम. अगच्छतुम आगंतुम. येण्यासाठी. आगंतुम. आगंतुम सॉरी आगंतुम येण्यासाठी. हम्म. झाले का? एक ना. लिख नाही. लिखितुम लेखितुम ना सर. लेखितुम. हा लेखितुम लिहिण्यासाठी. लिहिण्यासाठी. पुन्हा ते पुढचे पाच घ्या. पुन्हा ताई भक्षितुम भक्षितुम स्था घेतला. स्था घ्या. स्था आधी. हातून स्थातुम स्थातुम. बरोबर. स्थातुम हम्म. अर्थ उभे राहण्यासाठी ना. उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी थांबण्यासाठी. थांबण्यासाठी. पुढचा घ्या. हातून भक्षतिम भक्ष्यितुम. भक्षयितुम काय अर्थ? कृतिम खाण्या कार्तुम नाही भक्ष्यितुमचा अर्थ काय? भक्ष्य म्हणजे खाणे. भक्ष्य खाण्यासाठी. भक्ष्य खाण्यासाठी. म्हणजे खाणे. भक्ष्यितुम म्हणजे खाण्यासाठी. भक्षयितुम हम्म. कृतिम करण्यासाठी. कर्तुम. कर्तुम. कर्तुम कर्तुम हा. भूमितुम भवितुम. भूमितुम भवितुम. करायचं? भवितुम. भवितुम म्हणजे होण्यासाठी. ठीक आहे. होणं. हा. होण्यासाठी.
हं. अर्चितुम अर्चयितुम अर्चितुम सॉरी अर्चितुम म्हणजे अर्चतुम अर्चितुम पूजा करण्यासाठी किंवा पूजण्यासाठी. ओके. पूजण्यासाठी अर्चनाकरणे हा. पूजण्यासाठी हा. खेलयितुम खेळण्यासाठी. झालं बोला ताई तुमचं. त्याला बोला इथे- ताई. प्रभाते घ्या, पुढचे 5 घ्या. हम्म. खेलितुम खेळण्यासाठी, हम्म. चल हा. चलितुम चालण्यासाठी, हम्म. आणि ध्रुव म्हणजे धारयितुम हे धारण करण्यासाठी, बरोबर. कथ म्हणजे कथयितुम सांगण्यासाठी, हम्म. आणि हे शालयितुम म्हणजे धुण्यासाठी, बरोबर. पाल थांबा पालयितुम पुढचं ना पाळण्यासाठी. घेऊयात आता. कविता ते घ्या. झालं का तुमचं? बरं. प्रज्ञा हो, ते सर. घ्या. हो, सर. कोण घेतंय? कविता घेऊ का? हा, कविता ते घ्या. पालयितुम नाही, अर्थ सांगा. पाळण्यासाठी. पाळण्यासाठी. पालयितुम. हम्म. पुढचं घ्या. तुलं तुलयितुम तोलण्यासाठी. हा. मृ हम्म. मृ आहे ना? हा, मृ आहे. म आणि रू, ऋषीतला रू, दीर्घ रू. म्हणजे मारयितुम, आपण ते मी काल ते मार म्हणून सांगितलं, ते चुकीचं होतं. खरा पट धातू जो आहे तो मृ आहे आणि त्याचं मारयितुम म्हणजे मारण्यासाठी. पुढचं घ्या. हम्म. झाला नाही. झाले 5. घ्या पुढचं, संपवा आता ते. घृष ना? हम्म. घृषितुम घर्षयितुम. घृषचं घर्षयितुम म्हणजे घर्षयितुम. घासण्यासाठी. हा. अच्छा, हे दिलेलं नाही सर, काय ते दिलेलं नाहीये ना? अच्छा, काल घेतले होते आपण, पुस्तकात नाही येत वाटते. तुष नाही म्हणजे समाधान PDF करणे. मध्ये. हा, तुष म्हणजे समाधान, तोषयितुम म्हणजे समाधान करण्यासाठी. गणयितुम म्हणजे मोजण्यासाठी. ठीक आहे. ओके. आता आपण कालचा एक्सरसाइज जो होता तिथे परत वळूया. तोषयितुमचं काय सांगितलं सर? तोषयितुम म्हणजे तोष करणं, संतोष मधला तो समाधान करण्यासाठी, तो तोषयितुम समाधान करण्यासाठी. आणि गणयितुम ना गणयितुम म्हणजे मोजण्यासाठी. मोजण्यासाठी. गणना करणे आपण म्हणतो ना शब्द, तो ह्याच्यापासून आलेला आहे. तेच म्हणत. गणयितुम म्हणजे मोजण्यासाठी. ठीक आहे. चला, आता आपण कालचं जे होतं तिथे परत सुरुवात करूया. सर एक ते मागचं slide दाखवा ना. स्थातुमचं काय सर? स्थातुम म्हणजे स्था हा मूळ धातू तिष्ठतीसाठी आहे ना. स्था तिष्ठ, तिष्ठती हा. आपला शब्द गेला असेल ना, थांबण्यासाठी. थांबण्यासाठी, उभे राहण्यासाठी. अच्छा. हा. तर आता आपण हे बघूया, कोणाची टर्न आहे. माधुरी ताई आहात का? घ्या वाक्य. संस्कृत ते भाषेत ट्रान्सलेट. विद्यार्थी प्रतिदिन तेथे खेळतात. घ्या. दिसत पण नाही. दिसत नाहीये त्या स्क्रीन सारखं. नावच दिसतंय. काय चाललंय? आलं. दिसतंय नाही तर ना, म्हणजे हा, दिसते. घ्या. ते छात्राः प्रतिदिनं तत्र खेलन्ति.
खेलंती. बरोबर. हा ओके थँक्यू. पण ते बहुवचन आहे छात्राः, ना ते. ते ते घेतलं की मग विद्यार्थी, ते बहुवचन आहे ना. सहा तौ ते सहा ते तौ घेतलं ते ना. ते हा छात्राः छात्राः बरोबर. तत्र तत्र प्रतिदिनं प्रतिदिनं क्रीडन्ति. क्रीडन्ति. बहुवचन. हा असंच सांगितलं ना. उत्तर ओके. आलं वाटतं इथे. प्रज्ञाताई घ्या, हं. फक्त लॉजिक सांगा. तो मुलगा त्या बागेत खेळतो काय? हं. तो हा वाक्य आलंय हा. हं. तो मुलगा म्हणजे सहबालका त्या बागेत म्हणजे तस्मिन उद्याने म्हणजे सप्तमी हं. खेळतो काय? क्रीडति किम? बरोबर. त्या बागेत म्हणजे बागेत सप्तमी म्हणून उद्याने आलं. सप्तमी. उद्यानेच हो. त्या बागेत आहे म्हणून तस्मिन उद्याने क्रीडती. हो. ठीक आहे. पुढचं वाक्य कोण घेईल? प्रज्ञाताई घ्या. तू जर सकाळी फिरलास तर निरोगी होशील. हं. यदि त्वं प्रातःकाले भ्रमणं करोसि तू निरोगीला काय? स्वस्थ. स्वस्थ शब्द वापरा पुल्लिंगी. मस्त. तरी स्वस्थ भवसि भवसी. हा पण इथे काय आता जर तुम्ही इंग्लिश मध्ये बघितलं तर तुम्हाला येते यू विल बी हेल्दी. ठीक आहे, म्हणजे हे भविष्य काळातलं वाक्य आहे. त्यामुळे तुम्ही जे अच्छा. तर काय होईल? हा भविष्य काळातून निरोगी भविष्य भविष्यती भविष्यसी. भविष्यसी. तू आहे ना, हा. मध्यम पुरुष आहे. हा भविष्यसी. भविष्यसी हा. होणार. ओके. हम्म. आणि इथे फिरलास. फिरलास साठी काय केलं तुम्ही? भ्रमणम बरोबर होतं. पुढे काय वापरलं? भ्रमणसी भ्रमणम करोति. भ्रमणम म्हटलं बरोबर म्हटलं होतं. तुम्ही भ्रमणम करोशी केलं होतं तर हे पण भविष्य काळ आहे. त्यामुळे त्याचं पण अच्छा भविष्य करिष्यसी काळात होईल. होणार. करिष्यसी यदि त्वं प्रभाते किंवा प्रातःकाले भ्रमणं करिष्यसि तर्हि स्वस्थः भविष्यसि. कळलं? कळलं का? पुस्तकात सर प्रातःकाले अटिष्यसि तर्हि बरोबर. स्वस्थ भ्रमणसाठी भविष्य. अटती हा पण एक आपण कसं म्हटलं भ्रमणम करिष्यसि. आपण दोन शब्द वापरले. त्याच्याऐवजी अटती जर वापरलं असतं आपण तर ते भ्रमण करिष्यसि एका तो पण एक धातू आहे. अटिष्यसि केलं असतं तर भ्रमण तिथे दोन शब्द वापरलं करायची गरज नाही. प्रातःकाले अटिष्यसि तर ही स्वस्थ भविष्यसि. एवढं सिंपल झालं असतं. ठीक आहे. अटती हा शब्द तुमचा अजून गेलेला नाही, तो आहे पुढे. तर मग तेव्हा तो वापरायला सुरुवात करतायत तुम्हाला जेव्हा माहित. सर मग भ्रमणेष्यसी नाही करतायत? नाही काय करतो? भ्रमण करतो ना, असं आहे ना ते. भ्रमण करणं इथे भ्रमण हे क्रियापद नाहीये. जसं आपण काल हे शिकलो कृदंत, तसा टाईपचा आहे ते मराठीत वापरलेला शब्द. ठीक आहे. पुढचं प्रसाद चाऊल म्हणजे तुमचं नाव विसरलं मी. तुम्ही काल सायली. सायली ताई. हा सांगा. हा बागेत फुले असतात. उद्याने पुष्पाणी संती. बरोबर. हा बऱ्याच वेळा गेलेले या टाईपचे वाक्य. बागेत उद्याने किंवा उपवने फुले बहुवचन आहे म्हणून पुष्पाणी. बहुवचन आणि पुष्पाणे नपुंसकलिंगी असतात. असल्यामुळे फलप्रमाणे चाललं ते. आणि असतात तर संती. असतात संती. प्रथम पुरुष बहुवचन. बहुवचन. रंजनाताई वाचा पुढचं वाक्य.
तळ्यात रंजनाताई कमळे असतात. हम्म हो सर, हो रंजनाताई सर. हा वाचा. तळ्यात कमळे असतात, तडागे कमलानी संती. बरोबर. तडागे तडागे का कमलानी केलं? संती. तडागे का केलं? सप्तमी तळ्यात सप्तमी सर. इन द पॉन्ड तशा टाईपचं म्हणून इन द सप्तमी. हा पहिया. कमळे म्हणजे पहिया. परत इथे कमला आणि संती. ठीक आहे ना? कमल. हो ते कमळ नपुंसकलिंग असल्यामुळे आपण त्याने कमलानी केलं त्याचं बहुवचन. हो सर. सरोजिनीताई घ्या पुढचं वाक्य. हा, एक मिनिट हा, माझं दिसत नाही तुमचं. झाडावर झाडावर फळे असतात. झाडावर म्हणजे काय ह्याचं झाडांवर या बहुवचन आहे. झाडांवर. वृक्षे वृक्षेषु हम्म, फलानि सन्ति. बरोबर. झाडांवर म्हणजे ऑन द ट्रीज म्हणजे वृक्षेषु सप्तमी घ्यायचं येणार. ना. सप्तमी बहुवचन सप्तमी म्हणून वृक्षेषु. वृक्षेषु आलं. हम्म. फळे परत फलं फले बहुवचन फलानि म्हणून फलानी आणि असतात संती ते पण बहुवचन. सन्ति. प्रथम पुरुष बहुवचन. शुभदाताई वाचा पुढचं वाक्य. तेथे विद्यार्थी नाहीत काय? किम छात्रः तस तेथे लागलं. तत्र न सन्ति. काय न संती राईट. हा, किम तत्र छात्राः न छात्राः संती. न विद्यार्थी सन्ति. परत बहुवचन असल्यामुळे आपण ते छात्राः केलं. छात्राः झालं कोण नाही आहेत बहुवचन. विद्यार्थी तर करता आहे म्हणून आपण त्याचं प्रथमा बहुवचन केलं. ते बहुवचन असल्यामुळे आपण संती केलं. संती नाहीत घेतली. साठी न लिहिलं संति आणि हे तेथे म्हणजे बहुवचन. तत्र आणि प्रश्न असल्यामुळे आपण किम केलं. ठीक आहे. शुभांगीताई वाचा पुढचं वाक्य. हा. जर तेथे विद्यार्थी असतील तर मी त्यांच्यासह खेळेन. जर म्हणजे यदि तत्र छात्राः सन्ति आता असतील. असतील म्हणजे भविष्यकाळ ना. भविष्यकाळ काय येईल म्हणजे असतील संतीच्या असते ऐवजी म्हणजे तिथे आहेत. तो भविष्यकाळ नाहीये. छात्रा बहुवचन खेळेन असल्यामुळे भविष्यकाळ आहे. मग असतील असतील वर्तमान संती काळ आहे. म्हणून चालेल का? हा संती संतीलच चालेल म्हणून तिथे. हा हा. सो यदि तत्र छात्राः सन्ति तर्हि अहम अहम त्यांच्यासह ना. स्त्रियाला सह म्हणजे ते तृतीया ना. बरोबर. हो तेन बरोबर आहे ना. तेन नाही सह नाही, त्यांच्याच आहे ना. हे पण बहुवचन आहे त्यांच्या ना. हा म्हणजे तेच पण तेनच पण बहुवचन. बरोबर. देवेन तैहि तैहि देवही हा तैहि. तैहि सह क्रीडिष्यामि. क्रीडश्यामी. क्रीडश्यामी बरोबर आहे ना. खेळेन. खरं क्रीडा असतील तर मी त्यांच्यासह क्रीडश्यामी पाहिजे. इथे आमचं चुकलंय थोडं. क्रीडश्यंती लिहिलंय. ओके क्रीडश्यामी असलं पाहिजे. क्रीडश्यामी. सर हा भविष्यकाळ ना. खेळीन भविष्यकाळ ना. हा भविष्य लिहिले ना. श आहे ना. हा एक शंती चुकला इथे. मी माझ्याबद्दल बोलतो तर क्रीडश्यामी होईल तिथे. सर संती म्हणजे अस धातूचं ते रूप झालंय ना. अस धातूचं काळ. प्रथम पुरुष नाही. प्रथम पुरुष बहुवचन आहे. बहुवचन. असं नाही सर ना. पण हे भविष्यकाळी मी भविष्यकाळी खेळेन. करायचं मुलं असतं तर आहेत तिथे तर मी खेळेन असं आहे ना. मुलं आहेत तिथे हो म्हणून मी नाही खेळते. रूप भविष्यकाळी रूप जसं काय झालं असतं संतीचं भविष्यकाळी संतीचं रूप. ना. उषा ते माहिती आहे आठवत आहे का तुम्हाला? भविष्यकाळी
भविष्यकाळ सांगतो मी तुम्हाला. भविष्यकाळ काय होईल त्याचा. इथे असिष्यंती दिसतंय मला. असिष्यंती. असिष्यन्ति. असिष्यंती अस धातू आहे ना. असिष्यंती. हो हो ओके. ठीक आहे. ओके. असिष्यन्ति. हो श्वेता ते पुढचं वाक्य घ्या. हो सर घेते. हं. तू माझ्या बरोबर भोजन करशील काय? हं. त्वम हं. मया सह हं. भोजनं करिष्यसि काय? किम भोजनम त्वम करिष्यसि किम. बरोबर. इथे सह असता म्हणजे तिथे मया आलं, तृतीय आली परत. भोजनम करिष्यसि आणि काय असतं त्यामुळे किम आलं. बरोबर. तर मग असं लिहिलं किम त्वम मया मया सह चालेल. सिक्वेन्सला महत्व नाहीये. तुम्ही कुठेही टाका ते. सिक्वेन्सला महत्व नाहीच आहे. हा सिक्वेन्स कुठेही टाका तुम्ही. किम काही फरक पडत नाही. इथे शब्दशः केल्यामुळे ते तसं तसं तिथे काय म्हणून किम करशील करिष्यसी भोजनम मयासह त्वम असं तसं तसं खाली उतरवून काढले म्हणजे कळेल की कोणाचा अर्थ काय आहे ते. बाकी तुम्ही सिक्वेन्स काही ठेवा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. वृंदा ते पुढचं घ्या. मी तर आज भोजन करणार नाही. हॅलो. हा बोला बोला. हा अहम तर्हि नाही ऍक्च्युली जर तर आपण असेल तरच यदी आणि तरीही वापरतो. तर्हि वापरायचं नाहीतर का? आपण नुसता एकच तर असेल तर आपण तू वापरतो. तू. हा आणि आज म्हणजे आजला शब्द आहे अद्य. अद्य. हा तेच मला आज अहम तू अद्य भोजन न करिष्यसि का? करणार नाही. आय विल नॉट लिहिलेलं इथे म्हणजे भविष्य काळ आहे इथे. न करिष्यन्ति का? नाही अहम आहे ना. अहम आहे ना. करिष्यामि. उत्तम हा, पुरुष आहे अहम आहे. त्यामुळे हा अहम न करिष्यामि. करिष्यामि. अहम तु अद्य भोजनं न करिष्यामि. न करिष्यामि. बरोबर. करिष्यामी कशामुळे आलं? अहम आहे ना. उत्तम पुरुष आहे ना. हा हा. उत्तम हो पुरुष हो. असल्यामुळे करिष्यामि करिष्यामी. एक वचन आहे ना म्हणून करिष्यामि. हा. भविष्यकाळ एक वचन करिष्यामि. भविष्यकाळ काय? हे आपलं वाक्य बऱ्याच वेळा झालेलं आहे. अंजली ते घ्या. घोडे जलद पळतात. घोडे जलद वेगेनं. पळतात म्हणजे वर्तमान काळच आहे. आणि शीघ्रम अश्वाहा घोडे. हा वेगे. अश्वा वेगे. बरोबर. आता पळतातला धावंती. धावंती. धाव शब्द आहे ना. अश्वाहा वेगेन धावंती. धावंती. पुढचा घेऊया. पुरुष. अंजली जोशी ते आहेत का? अंजली जोशी. निरोगी मनुष्य जलद चालतो. मनुष्य हा शीघ्रम. निरोगीला नाही माहिती सर मला. स्वस्थ वाट गेला ना शब्द. स्वस्थ. हा स्वस्थ. फक्त विभक्ती नीट घ्या. हा काय होईल? स्वस्थ मनुष्य
शीघ्रम चलती. इथे स्वस्थ काय आहे? मनुष्याचं अं, विशेषण आहे ना, त्यामुळे ती विशेषण. त्याची म्हणून ते स्वस्थ मनुष्य हं, वेगेन वेगेन चलती चलती. चलती. तर जलद असा पण शब्द आहे का? हो. जलद ऍक्च्युली संस्कृतमध्ये जलद शब्द ढगांसाठी वापरतात. नाही, द आणि विसर्ग त्यानंतर. नाहीये तसा शब्द. वेगाने जाण्यासाठी तो शब्द नाहीये. शीघ्र किंवा वेगेनं. हा, शीघ्र वेगेन. तो म्हणते ना, जलद हा शब्द जो आहे ना, त्याचा संस्कृत ढग. शब्द ढग असा येतो. गेलाय ना आपल्याला. हा, भाग्यश्री ताई, शीघ्रचं शीघ्रम चालेल का? शीघ्रचं शीघ्रम चालेल का? शीघ्रेन म्हणजे त्याचं पण आहे ना, शीघ्रेन, वेगेन हा. जसं. हा, बरोबर तो बरोबर. अस्वस्थ मुलगा कसा चालेल? हा, सह अस्वस्थला म्हणजे काय म्हणा, रोगी. अस्वस्थच ना. आपण निरोगीला स्वस्थ वापरलं तर अस्वस्थ. तोच सह शब्द येईल ऍक्च्युली. अस्वस्थः बालकः कसा म्हणजे किम नाही, किम म्हणजे काय? आहे कसा म्हणजे कथम. कथम. ओके. हम्म. कथम चलती. नाही, आता हे काय आहे? हाऊ विल दॅट. विल आहे ना इथे, ओके. म्हणजे काय आहे? भविष्यकाळ आहे. म्हणून अच्छा, म्हटलं, लसी. तुम्हाला कन्फ्युजन असेल ना, तर इंग्लिश पण बघायचं, त्याच्यामध्ये कळतं आपल्याला की ओके, बाबा ओके, काय ओके, ओके. टेन्स आहे त्याचं. चलिष्यति. काय येईल? तरी तो चलष्यति. चलष्यति. चलिष्यति. चलिष्यति. सह म्हणजे तो, अस्वस्थ बालक. कारण बालकाचं विशेषण अस्वस्थ असं म्हणजे दोघांचे प्रथम एक वचन झालं. आणि कसा म्हणजे कथम चालेल, भविष्यकाळी रूप आहे, प्रथम पुरुष म्हणून चलिष्यति. चलिष्यति. कविता ताई घ्या पुढचं वाक्य. सह प्रांतकाले हे भविष्यकाळे सकाळी देवाची पूजा करणार नाहीस काय? किम त्वं प्रातःकाले. अरे बोलू नका. कविता ते कोण करते? कविता ते सांगितलं होतं. घ्या माधुरी ताई, घ्या. कविता त्यांचं म्यूट दिसतोय मला. नाही, माधुरी ताई घेऊ द्या. हा, घ्या. तू सकाळी देवांची पूजा करणार नाहीस काय? किम त्वम प्रातःकाले. देवाची, आता देवाला पूजा घेऊ का सर? काल पण आलं होतं मला हो असंच. हो, परफेक्ट. देवम. बरोबर. सर, देवांची आता देवाण घ्यायचं का? हा, द्वितीयाच घ्यायला पाहिजे. तिथे चाचीचे जे आहे ते इथे संबंध नाहीये, म्हणून तिथे द्वितीया येणार. हा, अर्चयस. अर्च अर्च काय सर? अर्चिष्यसि. अर्चिष्यसि. खरं इथे अर्चिष्यसि देवांची आहे, त्यामुळे इथे बहुवचन पण चाललं असतं, देवान पण चाललं असतं इथे. न अर्चिष्यसि. ठीक आहे ना. सर, प्रातःकाळच्या तिथे आपण प्रभाते पण घेऊ शकतो ना? काय ते? प्रभाते तेव्हा प्रातःकालेपेक्षा म्हणजे तिथे प्रभाते प्रभाते पण चाललं असतं. आणखीन काही शब्द आठवतात तर बघा, संस्कृत असेल तर चालेल. त्वम आल्यामुळे अस्वस्थ झालं का? त्वम असल्यामुळे मध्यम पुरुष असल्यामुळे करिष्यसि आलं. त्वम मध्यम पुरुष एक वचन आहे, म्हणून अर्चिष्यसि सुद्धा मध्यम पुरुष एक वचन आलं. आणि देवांची. हा, बोला. देवम न पूजयामी कधी पूजयामी वापरू शकतो का? नाही, इथे पूजा करणार नाहीस असं विचारतो करणार ना. नाहीस. हा, म्हणून ते तसं चालेल तुमचं, पण तेही चालेल. देवाची तिथे आहे. देवांची म्हणजे देवा हा जर केलं तर
नाही प्रथम नाही वचन इथे देवांची ना देव आहे, काय देवाला द्वितीया पाहिजे आपल्याला. इथे आपण देवम केलंय खरं, एकवचन घेतले, पण इथे देवान पण हा चालेल ठीक आहे ना. हा देवा देवान देवम देवो अनेक देवान अनेक वचनी आहे अनुस्वार ना, आहे तर ते म्हणून. हा इथे देवांच्या मध्ये अनुस्वार आहे, त्यामुळे अनेक वचन आहे तिकडे. अनेक हा आणि पण इथे म्हणून इंग्लिश मध्ये बघितलं तिथे फक्त हम्म. सिंग्युलर आहे, इथे फक्त गॉड हम्म. लिहिलंय. त्यामुळे मग हा रेफरन्स घेऊन इथे मग देवम बरोबर बरोबर. आहे. ओके, जर हम्म. मराठीमध्ये देवम केलं तर मग ते बरोबर आहे. देवान आलं असतं. ठीक आहे. देवम बहुवचन आलं असतं. इथे ते मला एक विचारायचं होतं, इथे चाची चे येणार नाही का? म्हणजे नाही येणार ना, कारण चाचीचे आपण कधी वापरतो, दोन गोष्टींमधला संबंध असेल तेव्हा आपण चाचीचे वापरतो ना. इथे आपण जरी आपण देवाला असंच पूजा आलं होतं करणार ना. नाहीच काही करेक्ट मराठी शब्द झाला असता, पण आपण तसं आपण सर्रास देव. देवांची करतो तिकडे. म्हणजे देवांना पूजणार नाहीस का अशा अर्थाने येते. हा बरोबर. ओके सरा तेच आलं, ओके देवांना काल पूजणार नाहीत का, असं आहे ते खरं. पण आपण देवांची तर आपण सेम ते सेंटेन्स जरा आलं होतं ना लिबर्टी काल घेतो सर. आपण मराठी बोलताना. हा त्यामुळे मला पण वाटलं इथे षष्ठी येईल की काय, नाही षष्ठी देवांची नाही पूजा. आहे. हो काल घेतलं होतं की मी षष्टीच घेतलं होतं ना सर काल मी. मला तेच वाटलेलं मग म्हणून. सरांनी सांगितलं हा मग देवाला म्हणून मग ते द्वितीया घ्यायचं आहे. द्वितीया, देवास, देवाना, देवाला काही. बरोबर. पुढचं घेऊया. कोणाचं टर्न आहे? माधुरी झालं तुमचं? हो झालं ना. ओके, हेच घेतलं ना. मुनाताई घ्या. आम्ही तर प्रतिदिन संध्याकाळी मंदिरात देवाला पूजतो. अहम तत्र आम्ही आहे, आम्ही आहे, लक्ष द्या. आवाम वयम आवाम आम्ही म्हणजे वयम तत्र प्रतिदिनम. नाही तत्र का घेतलं? तत्र नाही तेथे कुठे तर आहे ना, तू तर आहे ना, म्हणजे तू येणार ना. तू येणार. वयम तू तू प्रतिदिनम सायं समये प्रातःकाळी म्हणतो तसं सायं समये केलं सायंकाळी सायंकाळे, सायं समये चालेल. सप्तमी असल्याची सायं कारण समये का? मंदिरात मंदिरे. देवालये देवालये देवाला देवस्य अर्चितो मंदिरात म्हणजे इन द टेम्पल असं अशा दृष्टीने ते म्हणजे काय येणार याची पण मंदिरे येईल ना, हा मंदिरे येणार, सप्तमी येणार मंदिरे त्याची येणार. सुद्धा. सप्तमी येणार. लोकेशन इन द टेम्पल. लोकेशन आहे ना, स्थळ आणि काळ सप्तमी मध्ये. पुढे देवम देवेषु नाही देवेशु अर्चिती. नाही, देवाला आहे ना. देवम देवाय देवम 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 येईल ना. देवाय देवम अर्चामः. देवम पूजिते अर्चामः अर्चामः आहे ना, वयम आहे ना, वयम असल्यामुळे अर्चामः आलं. अहम असलं तर अम असेल तर अर्चामी आलं असतं, वयम असल्यामुळे अर्चामः. देवाय येणार नाही का? प्रथम बहुवचन. देवाला नाही, देवाला तिथे आपण जेव्हा यात देण्याचा भाव नाहीये ना, पूजण्याचा भाव आहे. देवाला अर्ध्या देतो असं असलं तर मग ते देवाय आलं असतं, किंवा आपण देवाला नमस्कार करू, आपण नमस्कार देतो देवा म्हणून तिथे देवाय येतं नॉर्मली. इथे पूजतो, पूजा आहे ना, ही देण्याची क्रिया नाहीये. हा ठीक आहे. ओके, थँक्यू सर. कन्फ्युजनच आहे सगळं. प्रभाताई घ्या पुढचं वाक्य. वयम तु प्रतिदिनं सायंकाले मंदिरे देवम ते 21. तुम्ही सर्व ईश्वराची पूजा का करीत नाही? युयम बरोबर आहे. युयम सर्वे म्हणतो का? सर्वे येईल तिथे. सर्वे ईश्वरेण
असं म्हणू शकतो का आता ईश्वराची ईश्वराची पूजा इथे पण कन्फ्युजन आहे ना षष्टीमध्ये, तर इथे पण षष्टी हो नाहीये, हो तिथे द्वितीयाच ईश्वरे येणार. देवस्य हा, ईश्वरम ईश्वरम. ईश्वरम देव ईश्वरम आपले मराठी नारे ते पूजा